नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय पदभरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येते। पिऊन, हमाल आणि फराश या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची 26 एप्रिल रोजी एक्झाम होत आहे आणि याच अनुषंगाने आता हॉल तिकीट आलेले आहेत। नेमकं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं या संबंधीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे लक्षात घ्या, या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय। या वेबसाईटवर गेल्यानंतर बघा तुम्हाला इथे रिक्रुटमेंट म्हणून एक ऑप्शन दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडं वेट करा, कारण हॉल तिकीट आलेले आहे। सर्व विद्यार्थी मित्र हॉल तिकीट डाउनलोड करतायत, त्यामुळे वेबसाईट थोडीशी स्लो चालते। तुम्ही रिक्रुटमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट नोटीस म्हणून एक ऑप्शन येणार आहे बघा। ओके, रिक्रुटमेंट नोटीस। आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं स्क्रोल करून तुम्ही खाली आलात की तुम्हाला इथे बघा, इथे शो होईल हॉल तिकीट ॲडमिट कार्ड्स फॉर अपिअरिंग स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन, हमाल आणि फराश। आता या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला इथे तुम्ही ॲडमिट कार्ड तुम्ही प्रिंट आणि जनरेट करू शकणार आहात। इथे तुम्हाला सुरुवातीला तुमचा रजिस्ट्रेशन ID टाकायचा आहे, इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, हा कॅप्चा व्यवस्थित तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि जनरेटवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट हे जनरेट होणार आहे। मग याच्यामध्ये बघा, सुरुवातीला तुमचा सीट नंबर इथे दिलेला आहे, रजिस्ट्रेशन ID तुमचा इथे दिसेल, तुमचं नाव इथे दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा डिस्ट्रिक्ट इथे जिल्हा दिसणार आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ नेम बेंच ऑफ औरंगाबाद इथे शो होईल, कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ इथे तुमची जन्मतारीख दिसेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, इथे फोटो आणि इथे सही दिसणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमची एक्झाम कधी आहे, 26 एप्रिलला आहे या विद्यार्थ्यांची। तुम्हाला इथे डेट दिसणार आहे, इथे रिपोर्टिंग टायमिंग तुमचा शार्प 2:30 वाजेचा दिलेला आहे दुपारी। त्यानंतर ड्युरेशन ऑफ द टेस्ट 30 मिनिट्स, म्हणजे 3:30 ते 4 तुमची टेस्ट होणार आहे। इथे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, कुठे टेस्ट होणार आहे त्याचा ॲड्रेस पण तुम्हाला इथे दिलेला आहे, लक्षात घ्या। पुढे त्याच्याच खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्हाला एक्झामसाठीच्या। आता तुम्हाला हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं आहे, त्यासोबत तुम्हाला जे काही प्रूफ आहे, उदाहरणार्थ तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कोणताही एक प्रूफ लागेल आणि ज्यांच्या नावात बदल आहे त्यांना गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत असणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, ब्लूटूथ कुठल्याही प्रकारच्या ह्या गोष्टी चालणार नाही आहेत। ओके, तर या इन्स्ट्रक्शन पण तुम्ही वाचून घ्या। अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।